मी ताजुद्दीन परकार आणि आपण पाहत आहात आज की बात ताज के साथ। पाहूया हा विशेष वृत्तांत। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दापोली यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात। अखिल भारतीय शिक्षक संघ संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दापोली यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गिम्होणे येथे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला अखिलचे आधारवड व ज्येष्ठ शिक्षक नेते रमाकांत शिगवण, संभाजी सावंत, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, संघाचे सरचिटणीस भालचंद्र घुले, तालुकाध्यक्ष विजय फंड, केंद्रप्रमुख सुनील कारखेले, गुलाबराव गावित, सल्लागार निखारगे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख क्षमा गावकर, मुग्धा सरदेसाई, कविता कोराणे, मानसी सावंत, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण सावंत, देशपांडे तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष विश्वास भोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रकाशित दिनदर्शिकेत केवळ तारखाच नव्हे तर देश-विदेशात शिक्षकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अखिल शिक्षक संघटनेची अविरत वाटचाल, विचारधारा आणि कार्यपद्धती यांची सविस्तर माहिती समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले। तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी काळ, वेळ, स्थळ यांची तमा न बाळगता शिक्षकांसाठी अखंड कार्य करणारी संघटना म्हणजे अखिल शिक्षक संघटना असल्याचे ठामपणे नमूद केले। जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी शिक्षकांसमोरील ज्वलंत प्रश्नांवर संघटना ठोस व परिणामकारक प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त केला। प्राथमिक शिक्षकांची वैचारिक आणि प्रतिष्ठित अशी सर्वात जुनी संघटना अखिल शिक्षक संघटना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। संच मान्यता विषयावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांसाठी विशेष डोंगरी क्षेत्र म्हणून 15 मार्चच्या निर्णयात बदल करून 100% अंमलबजावणी करून घेऊ, एकही शिक्षक बाहेर जाणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। तसेच टेट संदर्भात राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले। या प्रसंगी प्रवीण सावंत, भालचंद्र घुले, रामचंद्र सांगडे, विश्वास भोपे, मुग्धा सरदेसाई, मानसी सावंत आदी मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अशोक कदम यांनी केले। दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने शिक्षक संघटनेची ताकद, एकजूट आणि भावी लढायांची दिशा ठाळकपणे अधोरेखित झाली। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल आज की बात ताज के साथला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा आज की बात ताज के साथ। धन्यवाद।